राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये आपण नेमकं किती अटेम्प्ट केला पाहिजे, GSमध्ये आणि CSATमध्ये याबद्दलच्या अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. तर राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला GSमध्ये 100 प्रश्नापैकी किमान 85 ते 90च्या झोनमध्ये जाणं जरुरी आहे. कारण लास्ट इयरला कट ऑफ मेरिट हा क्लोज टू 60 क्वेश्चन बरोबर करावं लागलं होतं आहे. आणि यामुळे आपल्याला यावर्षी 62-63च्या झोनमध्ये जावं लागेल. कारण मागच्या वर्षाचा वर्ग जसाच तसं पुन्हा यावर्षीसुद्धा प्रीला असणार आहे. भले तो मेन्सला नसेल तरी पण तो प्रीला मात्र कॉम्पिटेटिव्ह असणार आहे. त्यामुळे 60+ स्कोअर करण्यासाठी आपले बरोबर किमान आले पाहिजे 70-72. तेव्हा निगेटिव्ह करून आपण 60-62च्या झोनमध्ये जाऊ शकतो. आणि 70-72 बरोबर करण्यासाठी तुम्ही 85 ते 90चा अटेम्प्ट करणं खूप जरुरी आहे. आणि म्हणून आपण 85 ते 90 हा सेफ झोन राहील अटेम्प्टसाठी. आणि CSATमध्ये आपल्याला फक्त क्वालिफाईड आहे 66 मार्क घ्यायचे आहेत, तरी पण तिथं कुठलीही रिस्क न घेण्यासाठी 45 to 50चा मिनिमम अटेम्प्ट पाहिजे. आणि निगेटिव्ह करून आपण 35 ते 40च्या झोनमध्ये असणं आवश्यक आहे.